ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. म्हणजे कधीकधी असं होतं ना की आपण अगदी आपल्याच विचारात, आपल्या भावनांमध्ये अडकून जातो. हो, अगदी. एक प्रकारचं कवच तयार होतं आपल्या भोवती. बरोबर. तर यातून बाहेर कसं पडायचं? आपली जाणीव, आपली चेतना ती अधिक व्यापक कशी करायची? यावर आपण आज श्री माताजींच्या काही विचारांच्या आधारे थोडी चर्चा करूया. नक्कीच. आणि ही अडकून पडल्याची भावना अनेकांना येते. श्री माताजींनी जे सांगितलंय त्यातली मूळ कल्पना अशी आहे की या मर्यादित अवस्थेतून सुटण्यासाठी ना स्वतःपेक्षा काहीतरी खूप मोठ्या गोष्टीशी जोडलं जाणं ते एक प्रभावी मार्ग असू शकतं. अच्छा, म्हणजे आपलं लक्ष स्वतःवरून हटवून त्या मोठ्या गोष्टीवर न्यायचं. हो, जाणीवपूर्वक. आपल्या लहान स्ववरून लक्ष हटवून त्या विशालतेवर नेलं की आपोआप आपल्या मानसिक कक्षा रुंदावतात, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी खूप सोपा मार्ग सांगितला, मला आठवतोय, महासागराचा. कल्पना करा की तुम्ही एका अथांग समुद्रावर आहात. सीमा नाहीयेत, किनारा दिसत नाहीये, चहूबाजूला फक्त पाणी, निळशार, विशाल, आणि तुम्ही त्या अमर्याद सागरावर तरंगताय, अगदी शांतपणे. वाव, ही कल्पनाच किती शांत करणारी आहे की नाही? आणि ही भावनाच आपल्याला आपल्या रोजच्या लहान सहान चिंता, विचार या सगळ्याच्या पलीकडे नेते असं वाटतं. अगदी बरोबर बोललात. या कल्पनेत एक शक्ती आहे. जेव्हा आपण त्या विशालतेचा, त्या अमर्यादतेचा अनुभव घेतो ना, तेव्हा आपला मी आणि माझं हे जे काही असतं ते क्षणभर विरघळून जातं. म्हणजे आपली जी काही वैयक्तिक संकुचितता असते ती कमी होते. आपल्या चिंता, इच्छा त्या विशालतेसमोर अगदी म्हणजे छोट्या वाटायला लागतात. ही केवळ एक मानसिक कसरत नाहीये बरं का. ही आपल्या जाणीवेच्या पातळीवर बदल घडवणारी प्रक्रिया आहे. आपण त्या विशालतेशी एकरूप होतो आणि आपली ती जी मर्यादा असते ती गळून पडते. आणि दुसरा मार्ग त्यांनी सांगितला आहे तो आकाशाचा. बरोबर. हो, रात्रीचं आकाश, तारे आणि ते अवकाश. विचार करा की आपण वर पाहतोय, अनंत तारे आहेत, आकाशगंगा दिसतीये, आणि त्यामध्ये ते अथांग काळं अवकाश. आणि त्या विराटपणात आपली पृथ्वी किती लहान, नाही का? एका ठिपक्या एवढी. आणि आपण तर त्याहूनही लहान. ही कल्पना केली की कसं वाटतं की आपण त्या अनंत अवकाशात तरंगतोय. हो, त्या शांततेचा, त्या विशालतेचा भाग बनलो आहोत असं. इथे दृष्टिकोन बदलण्याचा मुद्दा महत्वाचा वाटतो. अगदी. म्हणजे स्वतःच्या लहानपणाची जाणीव होते, पण त्याचवेळी त्या विशाल अवकाशाशी जोडलं गेल्यामुळे ना एक वेगळाच विस्तार जाणवतो. म्हणजे आपण फक्त लहान नाही, तर त्या मोठ्या चित्राचा एक भाग आहोत, ही भावना. बरोबर. आपली चेतना मग संकुचित राहत नाही, ती विस्तारते. आपण स्वतःकडे, आपल्या अस्तित्वाकडे कसं पाहतो यावर हे अवलंबून आहे. आपण फक्त या शरीरात आणि मनात बंद आहोत असं समजतो की त्या पलीकडच्या विशालतेचा अंश म्हणून स्वतःला ओळखतो? हा प्रश्न महत्वाचा आहे. तर मग थोडक्यात सांगायचं तर श्री माताजींनी हे जे दोन मार्ग सांगितलेत, महासागराची कल्पना आणि आकाशाची कल्पना, हे आपल्या जाणीवांच्या कक्षा रुंदावण्यासाठीचे साधनं आहेत असं म्हणता येईल. हो, नक्कीच. आपल्या मर्यादित स्वच्या पलीकडे बघण्याचे हे प्रभावी उपाय आहेत. याचा अर्थ असा की आपली चेतना किती व्यापक करायची हे बऱ्याच अंशी आपल्या जाणीवपूर्वक प्रयत्नांवर अवलंबून आहे. अगदी. विशालतेची कल्पना करणं, मग ती समुद्राची असो वा आकाशाची, हे आपल्या मानसिक मर्यादा ओलांडायला मदत करणारं एक शक्तिशाली साधन आहे. आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून आपण आपल्या नेहमीच्या विचार आणि भावनांच्या पलीकडे जाऊ शकतो. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय, जसं आपण ही बाह्य विशालता अनुभवली, म्हणजे समुद्र, आकाश, हो, तसंच आंतरिक विशालता असू शकते का? म्हणजे अमर्याद करुणा किंवा सखोल ज्ञान किंवा अगदी निरपेक्ष प्रेम, या गोष्टींशी एकरूप होऊनही असाच चेतनेचा विस्तार अनुभवता येईल का? खरंच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.